निषेधार्थ आज नांदेडमध्ये बंद पुकारण्यात आलाय। सकाळपासून नांदेड बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। शहरातल्या बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय आणि या बंद दरम्यान मोर्चा किंवा आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि याच बंदचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी। परभणीमध्ये काल न्यायालयीन कोठडीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। या घटनेचे पडसाद जसे परभणीमध्ये उमटत आहेत तसे नांदेडमध्ये देखील उमटत आहेत। नांदेडमध्ये या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलेला आहे। रिपब्लिकन सेनेच्या वतीने बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यानुसार नांदेडमध्ये आज सकाळपासूनच कळकळीत बंद पाळला जातो। आता मी आहे नांदेडच्या शिवाजीनगर या भागामध्ये। अत्यंत वर्दळीची ही बाजारपेठ आहे, मात्र सकाळपासून ही जी बाजारपेठ आहे ती कळकळीत बंद पाळली जात आहे। या बंद दरम्यान कुठल्याही पक्ष किंवा संघटनेला मोर्चा किंवा आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे। अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी कुठलीही परवानगी आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास पोलिसांकडून देण्यात आलेली नाही आहे। शिवाय या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। संवेदनशील जे भाग आहे त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। एसटी विभागानं देखील सतर्कता घेतलेली आहे। या बंद दरम्यान परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूया सुपरफास्ट 100 बातम्या। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याचं दिसतंय। नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दखल घेतली आहे आणि छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षानं केली आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना वगळल्यामुळे समर्थकांना धक्का बसला। मराठा आरक्षणावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेसोबतच विविध कारणांमुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचं बोललं जात आहे। भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारणातच असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात महाराष्ट्र बघतोय असं वक्तव्य राऊतांनी केलं। श्रद्धा आणि सबुरी ठेवा, तुमच्यावर अन्याय होणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवणार अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली। नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदार रवी राणा नाराज झाले असून अमरावतीत ते परतले आणि रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे। दरम्यान नवनीत राणा यांनी देखील सोशल मीडियावरती पोस्ट केली, जिंदगी या लढाई जारी आहे असा उल्लेख त्यांनी यात केला। मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत मी विचार केला असता, पण मी मुख्यमंत्री नाही, त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी दिली। पिंपरी चिंचवड शहराच्या पदरी मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा निराशा आली आहे। सलग 3 वेळा निवडून आलेले आमदार महेश लांडगे असोत की विक्रमी मताधिक्यानं जिंकलेले शंकर जगताप, अण्णा बनसोडे यापैकी कुणालाही मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले। त्यानंतर सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली। गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे चोपड्यात शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि परिसरात फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला। अनिल पाटील यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती, मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संघटनेत नाराजी असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता असंही ते म्हणाले।